रिपब्लिक डे. कॉलनीमध्ये एका नव्या उत्साहाची लहर होती, कारण रिपब्लिक डे येणार होता. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्र रिपब्लिक डेच्या सेलिब्रेशनची प्लॅनिंग करत होते. प्रजासत्ताक दिनाला फक्त आता एकच आठवडा राहिलाय. कोणी काही विचार केलाय का की ह्या वर्षी हा दिवस कसा साजरा करायचा ते? सगळ्यात अगोदर तर आपण पार्क मध्ये तिरंगा फडकवू आणि त्यासोबतच आपण राष्ट्रगीत गाऊ. हो, ते तर आपण करूच, पण त्यासोबत काहीतरी नवीनही करू. नवीन म्हणजे जसं की एखादा देशभक्तीपर नाटक. एक असं नाटक की ज्यात देशभक्ती आहे, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची गोष्ट असावी. ही तर खूप मस्त कल्पना आहे चिंकी. काय मित्रांनो, काय वाटतं? चिंकीची ही आयडिया सगळ्यांना खूप आवडली. आता फक्त आवश्यकता होती एका स्क्रिप्टची, आणि ही जबाबदारी चिंकी आणि पिंकीने घेतली. गट्टू प्लेला डायरेक्ट करणार होता आणि बंटी आणि मॉन्टीचं काम होतं कॉस्ट्युम्स अरेंज करायचं. चिंकीनं मोठ्या मेहनतीनं स्क्रिप्टवर काम करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये आई तिची मदत करत होती. हे बघ चिंकी, तुला स्क्रिप्टमध्ये 2 गोष्टींकडे लक्ष द्यायचंय. पहिली, 1940 मध्ये जे नेते भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, जसं की सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी. आणि दुसरी, स्वातंत्र्यानंतर ज्यांनी संविधान लिहिण्याचं काम केलं, जसं की डॉक्टर B.R. आंबेडकर. संविधान इतकं महत्वाचं का आहे आई? असं समज, कुठल्याही नियमावलीशिवाय कुठलंही काम होऊ शकतं का? शाळेतही नियम असतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नियम आणि जबाबदारी आधीच ठरलेलं असतं. त्या नियमांचं अनुसरण करूनच एक चांगली शाळा बनते. तसंच, अगदी तसं संविधानामध्ये देशाला चालवायचे नियम असतात. त्याचं पालन करूनच आपण एक चांगला देश बनवू शकतो. म्हणून संविधान इतकं महत्वाचं आहे. समजलं आई आम्हाला. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं कॉलनीच्या पार्कमध्ये गोळा होतात. बिंगो सुद्धा त्यांच्या सगळ्यांसोबत एक्साइटेड होऊन फिरत होता. चिंकीने सगळ्यांना स्क्रिप्ट वाचून दाखवलं आणि गट्टू त्या सगळ्यांना त्यांचा रोल समजावू लागला. बंटी महात्मा गांधी होईल आणि हरी रोल करेल B.R. आंबेडकर यांचा. आणि मी? तू होशील ब्रिटिश प्राईम मिनिस्टर विन्स्टन चर्चिल. हा रोल मला इंग्लिश ऐकून तर दिला नाहीस ना? नाही, तुझ्या खोडकरपणामुळे आम्हाला असं वाटलं की ब्रिटिश सरकारचा व्हिलनचा रोल तू मस्त करशील. आणि गट्टू, तू काय होणार आहेस? गट्टू होईल नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि चिंकी होईल माझ्या INA ची कॅप्टन लक्ष्मी सहगल. मग चला आपण प्रॅक्टिस सुरू करूया. आणि अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाच्या नाटकाची सगळ्या मुलांनी तयारी सुरू केली. गट्टू तर शाळेत सुद्धा आपल्या रोलची प्रॅक्टिस करत बसायचा. एकदा क्लासमध्ये त्याच्या शेजारी बसलेल्या स्टुडंटने विचारलं, गट्टू, काय तुम्हाला तुझी पेन्सिल देऊ शकतोस? नाही, पण तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. हे ऐकून सगळी मुलं जोरात हसू लागली. एका बाजूला गट्टू नेहमी प्रॅक्टिस मोडमध्ये होता, तर तिकडे दुसरीकडे मॉन्टीला त्याच्या लाईन्सच लक्षात राहत नव्हत्या. संध्याकाळच्या प्रॅक्टिस सेशन मध्ये तो त्याच्या लाईन्स नेहमी विसरायचा. यू इंडियन्स आर नॉट फिट टू प्ले क्रिकेट. अरे, प्ले क्रिकेट? नाही मॉन्टी, रूल अ कंट्री. अरे यार, सारखी मी ही लाईन विसरतो. मॉन्टीच्या विसरण्याच्या या सवयीसोबतच प्रॅक्टिसमध्ये अजूनही बऱ्याच अडचणी येत होत्या. एका खोडीच्या पाठीमागे तर बिंगोचा हात होता. अरे, माझा चष्मा कुठे गेला? चष्म्याशिवाय गांधीजींचा लूक पूर्ण नाही होणार. इथेच होता चष्मा, कुठे गेला? तेवढ्यात चिंकीची नजर पडते बिंगोवर, जो गांधीजींचा चष्मा तोंडात दाबून इकडे तिकडे पळत होता. बिंगो थांब. असं वाटतंय की बिंगोलाही आपल्या नाटकाचा भाग व्हायचंय. चिंकीचा आवाज ऐकून बिंगो थांबतो आणि चिंकी त्याच्याकडून चष्मा घेऊन बंटीला देते. आपण बिंगोला आपला प्रॉपचा मॅनेजर बनवूया. ही चांगली आयडिया आहे. हो, बिंगो आपल्या ऍक्टर्सना प्रॉप्स आणून देईल. काय बिंगो? गट्टू चिंकीने बिंगोला प्रॉप मॅनेजर बनवलं
आता बिंगो रिहर्सलच्या दरम्यान सगळ्या ऍक्टर्सना त्यांच्या प्रॉप्स आणून देत होता. आम्ही सत्य आणि न्यायाच्या रस्त्यावर नेहमी चालत राहू. थँक्यू बिंगो. आपली घोषणा असेल, दिल्ली चलो. आपण ब्रिटिशांना हरवूनच थांबणार. कॅप्टन लक्ष्मी, तू इंग्रजांना तुझ्या बंदुकीशिवाय हरवशील? अरे, माझी बंदूक कुठे गेली? थँक्यू बिंगो. शब्बास बिंगो, हा सुद्धा आपल्या इंडियन नॅशनल आर्मीचा भाग झालाय. अशा प्रकारे सगळ्या मुलांनी देशभक्तीपर नाटकाची चांगलीच प्रॅक्टिस केली आणि बघता बघता रिपब्लिक डे आलाच. 26 जानेवारीला सकाळपासूनच सगळ्या कॉलनीत एक छान वातावरण होतं. सगळ्यांचे चेहरे देशप्रेमानं अधिक खुलले होते आणि थोड्याच वेळात कॉलनीतले सगळे जण तिरंगा फडकवायला पार्कमध्ये आले. मित्रांनो, आजचा दिवस सगळ्यांसाठी अगदी गौरवाचा दिन आहे आणि आजच्या या क्षणी आपल्यासोबत तिरंगा फडकवायला आपल्यामध्ये उपस्थित आहेत रिटायर्ड कर्नल बक्षी. कर्नल बक्षी काही दिवसांपूर्वीच मिलिटरीतून रिटायर होऊन गट्टू चिंकीच्या कॉलनीत राहायला आले होते. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवून कर्नल बक्षींचं स्वागत केलं आणि मग त्यानंतर त्यांनी तिरंगा फडकवला. हवेत फडकता तिरंगा आणि सोबतच जनगण मनच्या त्या साथीनं सगळं वातावरण भारून गेलं. राष्ट्रगीत संपताच सेक्रेटरी काकांनी अनाउन्स केलं, रिपब्लिक डेच्या सेलिब्रेशनला अजून खास बनवण्याकरता गट्टू चिंकी आणि त्याच्या मित्रांनी मिळून एक देशभक्तीपर नाटक बसवलंय. आता आपण सगळेजण ते नाटक बघायला क्लब हाऊसला जाऊया. पाहता पाहता क्लब हाऊसचा हॉल दर्शकांनी भरून गेला. स्टेजवरती गट्टू चिंकी, हरी, बंटी आणि मॉन्टी पूर्ण कॉस्ट्युम मध्ये येतात. पिंकी नरेशनचं काम करत होती. आणि आता एक झलक त्या महान लोकांची ज्यांच्यामुळे आपण आजचा हा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. नाटक सुरू झालं आणि बंटी महात्मा गांधींच्या रूपात पदयात्रा करत स्टेजवरती येताना दिसतो. काही मुलं त्याच्या पाठीमागे चालत होते आणि त्यांच्या हातात पाट्या होत्या ज्यावर लिहिलं होतं, भारत सोडा, भारताला हवं आहे आता पूर्ण स्वातंत्र्य, इंग्रजांनो भारत सोडा. स्टेज रिकामं झालं आणि मॉन्टी ब्रिटिश प्राईम मिनिस्टर बनून विन्स्टन चर्चिल होऊन येतो. इंग्रजी कोट आणि हातामध्ये न्यूजपेपर घेऊन तो वाचतोय. क्विट इंडिया, व्हॉट्स नॉनसेन्स. जर मी भारत सोडला तर इथे सरकार कोण चालवणार? इंडियन्स आर नॉट मेड टू रूल्स देमसेल्फ. मॉन्टीचे डायलॉग बोलण्याचा अंदाज खूप इम्प्रेसिव्ह होता. स्टेजच्या मागे चिंकी हसत म्हणाली, मॉन्टीची तयारी आज कामाला आली. मला असं वाटलेलं की तो आज परत नको बोलायला. इंडियन्स आर नॉट फिट टू प्ले क्रिकेट. अरे गट्टू चिंकी, आता तुमची पाळी आहे. गट्टू आणि चिंकी स्टेजवर येतात आणि देशभक्ती आणि बलिदानाचं जोशभर स्पीच देतात. त्यांच्या परफॉर्मन्सवर सगळ्यात जास्त टाळ्या वाजतात. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. चलो दिल्ली, आजादी अब दूर नहीं. ह्या सगळ्यांच्या कष्टाने आणि त्यागाने शेवटी भारत स्वतंत्र झाला. पण जो महान देश आपल्याला निर्माण करायचा होता त्याच्यासाठी गरज होती एका संविधानाची. आणि हे काम केलं डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी. आणि मग येतो हरी, डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या रूपात. भारताच्या संविधानाचं निर्माण होताना पाहून सगळ्यांच्या मनामध्ये गर्वाची अनुभूती होते. स्वतंत्र भारताचा आत्मा असेल हा संविधान, जे आम्ही लागू करू 26 जानेवारी 1950 पासून. आणि या दिवसाला आपण दरवर्षी साजरा करू रिपब्लिक डे म्हणून. गट्टू चिंकी आणि सगळी मुलं स्टेजवरती परत येतात, आपल्या आपल्या हातात तिरंगा घेऊन. आई बाबा खूप अभिमानाने त्यांच्याकडे बघत असतात. बिंगो सुद्धा आनंदाने ॲप्रिशिएट करतो. रिपब्लिक डेचं हे सेलिब्रेशन खरोखरच अगदी आठवणीत राहण्यासारखं झालं होतं. जय हिंद. जय हिंद.
जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.